फडणवीस सरकारमधील 1.5 डझन मंत्र्यांना पदभार स्वीकारण्यासाठी नव्या वर्षाचा मुहूर्त. खातेवाटपाला आठवडा उलटूनही 17 मंत्र्यांनी अजून पदभार स्वीकारलाच नाही. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट हॅक होतं की नाही याबाबत पुण्यात आज प्रात्यक्षिक आणि चर्चासत्र. शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, विद्या चव्हाण राहणार उपस्थित. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं मिशन चलो दिल्ली. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी अजितदारांचे उमेदवार रिंगणात. 11 उमेदवारांची यादी जाहीर. बीडच्या मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी सुदर्शन गुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळ्यांची संपत्ती जप्त करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सीआयडीला आदेश. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींच्या अटकेसाठी अंजली दमानी आक्रमक. आज बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौबत यांची घेणार भेट. तर पुण्यात घटनेच्या निषेधार्थ मोर्चा. कल्याणच्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणावरून राजकारण तापलं. आरोपी विशाल गवळी भाजपचा कार्यकर्ता. शिंदेच्या सेनेच्या महेश गायकवाडांचा आरोप. तर सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती. नवी मुंबईतील दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज पहिलं प्रवासी विमान उतरणार. विमान सुरक्षा प्राधिकरणाच्या परीक्षण अधिकाऱ्यांसह विमानाचं लँडिंग. भारतीय लष्करानं पूर्व लडाखमध्ये चीनच्या सीमेलगत उभारला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा. 14,300 फूट उंचीवर फडकला भगवा. शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण. आळंदीतील इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळी. इंद्रायणीत सोडलं जातं रसायनयुक्त आणि मैलो मिश्रित पाणी. मुठभर लोकांसाठी लाखो वारकऱ्यांच्या जीवाशी खेळ.